रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी
जन्मा आलो त्याची हरी जन्मा आलो त्याची आजी भर झाली साची आजी भर झाली शिवाजी महाराज हरिभक्तपराय रणजित महाराज हरी हरी
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती तुका म्हणे का आता करू न शकेवा तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती महायोग पीठे ते भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागतदिष्टं तमानंद कंदो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवे सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दातून सायुज्य नाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरियात जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेते श्रुती धन्य झाल्या तुझे नाम गाता तुझ्या पायरीसी सदा ज्ञान देवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुया देवा यावरी न करावा अव्यरो मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती थोडा एकूण कमी करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि मानवी जन्म मिळाल्यानंतर या जन्माची सार्थकता आम्ही कशा पद्धतीने केली नवे आमच्या जन्माच्या सार्थकते मागे सर्वात महत्वाचा हात कोणाचा तो सांगणारा संतपर प्रकरणातला मानवी जीवाला सार्थकतेकडे घेऊन जाणारा 4 चरणाचा अभंग आहे विढाला
समस्या परिहार द्यायचा तो म्हणजे असा, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण ज्ञानोबा माऊली भोजेगावकर यांच्या कृपाशीर्वादाने व कैलासवासी हरिभक्तीपरायण काका भाऊस सोनावले व वैकुंठवासी हरिभक्तीपरायण दत्तात्रय शिंदे महाराज यांच्या प्रेरणेने आणि समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ तारगाव यांच्या सहकार्यानं चालू असलेला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती हा आपला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व त्यानिमित्तानं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या सप्ताहासाठी ज्यांचे आवर्जून उपस्थित आहेत ते व्यासपीठ चालक असतील मृदंगाचार्य चंद्रकांतजी महाराज गिरी असतील, त्याचबरोबर हरिभक्तीपारायण गोवर्धन महाराज कोरडे, हरिभक्तीपारायण अनिल महाराज, त्याचबरोबर हरिभक्तीपारायण विठ्ठलजी भोसले, हरिभक्तीपारायण पोपटजी बनकर, त्याचबरोबर गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत हरिभक्तीपारायण शिवाजी महाराज यादव, त्याचबरोबर हरिभक्तीपारायण रणजितजी महाराज, हरिभक्तीपारायण सचिन पुजारी, हरिभक्तीपारायण आमचे दोन्ही चोपदार असतील, दोन्हीही शिंगवादक असतील, कोणाचा नामोल्लेख राहिला का तुमच्यातल्या, त्याचबरोबर बीड भागातून आलेले आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपारायण आमचे हरी महाराज असतील, त्याचबरोबर गावातील सजदेव भजनी मंडळ असेल, वारकरी शिक्षण संस्था असेल, पेटी मास्तर असतील, विनेकरी बाबा असतील आणि तुम्ही आम्ही सर्वजण, त्याचबरोबर आपल्या गावाचे एक आदर्श व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं हरिभक्तीपारायण आमचे तात्या असतील, झेडपीचे माजी सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि गावचे सर्व, त्याचबरोबर ज्यांनी आजचं माझं कीर्तनाचं सौजन्य घेतलंय ते श्री बाबासो खाशाबा मोरे उर्फ दादा व श्री सतीशजी शिवाजी मोरे. एकदा दोघांसाठी बी जोरदार टाळी द्या, कारण महाराज ज्याची खवी पोळी त्याची वाजवली टाळी, त्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभा आहे, त्यांच्यामुळे माझं मानधन आहे. साऊंड सिस्टमवाले दादा असतील, पुढे जे लाईव्ह शूटिंग चालू आहे ते दादा असतील, सर्वांच्या चरणावरती विनम्र भावने नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात. विढाला ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबऱ्या सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जन्म नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली. लक्ष देऊ नये का, जन्म नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली, पण बाबा ज्यांनी या संधीला ओळखलं त्यांनी मात्र संधीचं काय केलं, सोनं केलं. तुकोबराय म्हणतात, जन्म नावाची संधी आम्हालाही मिळाली, आम्ही या मृत्यूलोकात आल्यानंतर आमच्या जन्माची सार्थक झाली, आमच्या जन्माचं खरं फळ झालं, आमचा जन्म साच फळ, उत्तम फळ, सार्थकी फळ आम्हाला मिळालं, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आजी म्हणजे नेमकं कोणता दिवस तो मी अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जाताना नमूद करेन, तसं पुढे जाणार नाही. पण महाराज तुम्ही म्हणताय तुमच्या जन्माचं खरं साचं उत्तम चांगलं सार्थकी फळ मिळालं, याच अनुषंगानं बोलायचं असेल, फळाच्याच अपेक्षेनं बोलायचं असेल, सार्थकतेच्या अपेक्षेनं बोलायचं असेल, तर आम्ही सामान्य संसार करणारी माणसं, सामान्य संसार करणारे जीव आम्ही म्हणत असतो, आमचा जर प्रपंच चांगला असेल तर आमचं जरा बरोबर बरोबर चोपदा, आमचा जर प्रपंच चांगला असेल तर आम्ही काय म्हणतोय, बरं चाललंय. आणि त्याच अनुषंगानं जर तुकोबराय बोलायचं असेल तर तुमचा प्रपंच काही चांगला, लक्ष द्या, त्याच अनुषंगानं बोलायचं असेल तर तुमचा तुकोबराय प्रपंच काही चांगला नाही. महाराज म्हणतायत नाही असं म्हणायची चूक करू नका, कारण तुम्हाला पटवून घेतो बसलेले तुम्ही, लक्ष देऊ नका. तुम्हाला जर एकुलती एक मुलगी आणि तुम्हाला 2 एकर जमीन आहे, लक्ष द्या, तुम्हाला जर एकुलती एक मुलगी आणि तुम्हाला 2 एकर जमीन आहे, तर तुम्ही त्या एकुलती एक मुलगीला ज्याच्या घरी काही जमीन नाही त्याला द्याल का ज्याच्याकडे 10 एकर त्याला द्याल? बसलेले मुली 10 एकर कोणाला देतात? 10 एकर त्याला देतात. मग तुकोबराय म्हणतात, माझ्या सासऱ्याकडे नुसता 36 एकर ऊस होता. माझ्या नाही म्हणत तुकोबराय काय म्हणतात, माझ्या सासऱ्याकडे नुसता 36 एकर ऊस आहे, बाकीचं तुम्ही दुसरं बघून घ्या. आणि त्यांची लेख ती काय आयड्या गाड्या देतील का काय? माझा प्रपंच काही बारीक नव्हता, पण संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आम्ही काय ठेवलं आमच्या संसारावरती, आमच्या हातानं तुळशी पत्र ठेवलं. पण महाराज हे सगळं घडलं कुणामुळं? तुमच्या जन्माची सार्थक झाली कुणामुळं? तुम्ही सांभाळले संती. संत आमच्या जीवनात आले. फायदा काय? भय निरसली खंती. या जगात सर्वात मोठं भय कशाचे माणसाला?
कशाचं? मृत्यूच्या पलीकडे भयच नाही. सकाळी उठलं तर एकच चिंता आहे, जगतो का काय, मरतो का. दुपारी बी जगतो का काय, मरतो का काय. संध्याकाळी बी जेवल्यानंतर देव सकाळी उठविलच का नाही. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात ती भीतीच राहिली नाही, कारण मरण माझे मरून गेले, मजला केली अमर. खंतीबद्दल काय बोलाल? महाराज म्हणतात प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खंत आहे, पण माझ्या जीवनात राहिली नाही, नासून गेली, नासून या गेली खंती सहज स्थिती भोगाची. मग आता या जीवनाबद्दल काय बोलाल? राहिलं काय बोलायला? बस की कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पाऊल. आता बाबा कृतकृत्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी बरं का. प्रत्येकाची सांगायला काय उत्तर घेतलं नाही. इथं तुकोबराला जी अपेक्षा ती सांगूया. तुकोबरायांच्या दृष्टीने कृतकृत्य असण्याची शेवटची व्याख्या आहे, जे मिळवल्यानंतर या जगात काहीच मिळवायची अपेक्षा राहत नाही ना, त्याला म्हणतात कृतकृत्य. आणि असा या जगात एकच आहे जो मंदे विठ्ठेवरती उभा आहे. महाराज म्हणतात आम्ही त्याला मिळवला, देव उभा मागे पुढे, उगवी कोरे संकट, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पाऊल, पण कोणामुळं? तुम्ही सांभाळिले संते. मग महाराज त्या काळाचा असेल, आजपर्यंत काळानं कोणाला सोडलंच नाही. राजा असू द्या, रंग असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, तुमचं काय म्हणणं आहे? महाराज म्हणतात कोणाचं काही का असणार, पण जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाहिजे. काल गुलाम सलाम करी तुका या घरी राबत असेल. एवढंच नाही, नुसतं माझं नाव घेतलं तरी तुका राम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ, जिने केला हा पुरुषार्थ. तुका म्हणे काळ आता करू शके बोल, पण हे घडलं कोणामुळं? तुम्ही सांभाळले संते, भय निरसली खंती. अशा काहीशा आशयाचा संतपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग विढाला. अगदी 1 तास फक्त माझ्याकडे शिल्लक आहे. मला सांगितलंय त्यांनी महाराज वेळेचं काही बंधन नाही, किती पुढे जाता येईल तेवढं जा, पण रोज रोज पुढे गेलेलं बी बरं नसते. जेवढं मला आकडता येईल तेवढं मी आकडण्याचा प्रयत्न करतो. पण ऐकून जा, आजच्या कीर्तनात तुम्हाला काही विनोद ऐकायला मिळणार नाही. आजच्या कीर्तनात आमचा जन्म सार्थक कसा होईल हे निश्चित ऐकायला मिळेल. त्यात विनोद इकडे तिकडे होतील, तुम्हाला झोपा येऊ नाही म्हणून, कारण आताच काय कायचे डोळे झाकायला लागले ती. पण टेन्शन घेऊ नका. पण आजच्या कीर्तनात आमचा जन्म सार्थक कसा होईल हे आम्हाला पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग कीर्तनातले पहिले 4 प्रश्न आहेत, विचारले तर चालेल? आवडेल का तुम्हाला प्रश्न विचारले तर? नाही तर कसं असतंय, आम्ही फक्त आमचं पाठ तेवढंच सांगित राहतो. माझं तसं नाही, तुमच्याकडून जे येईल त्याच्यातून मी बोलत राहतो. मला एक सांगा, चांगल्या माणसाला का किंमत आहे? कुणी उत्तर द्या. इथं काही चुकलं तरी काही शिक्षा वगैरे काही नसते. चांगल्या माणसाला का किंमत आहे? बोलाल कोण? द्या, तुम्हाला जे वाटत असेल ते द्या उत्तर. पण बोलत राहा. इथं बोलता आलं पाहिजे आम्हाला. आम्ही दुसरीकडे बोलतोय, पण कीर्तनात मात्र आम्हाला बोलता येत नाही, कारण आम्ही बोलून देत नाही आम्हाला. मला सांगा ना, कोण सांगेल चांगल्या माणसाला का किंमत आहे? हा, कर्तृत्व चांगले. बाबा त्याचं कर्तृत्व चांगलं आहे कशावरून? बोला बोला, तुम्ही बोलता झालाय, एकदम बोल उत्तर दिले. मला पुढे जायचंय अजून तुम्हाला घेऊन, आणि तुम्ही जाल अशी अपेक्षा आहे. त्याचं कर्तृत्व चांगलं कशावरून आहे? चांगलं आहे कशावरून? त्याची वर्तणूक चांगली, त्याची वर्तणूक चांगली आहे कशावरून? तुम्ही मला माहिती फक्त हसणारच आहे, तुम्ही उत्तर देणार ते नाही. त्याचं नैतिक कर्म बरोबर आहे, रोजचं नित्याचं कर्म आपण बघतोय, पण नित्याचं कर्म चांगलं आहे कशावरून? चांगला आहे म्हणून. मग मी तर विचारणार चांगल्या माणसाला का किंमत आहे? तो चांगला आहे. हे काय उत्तर झालं का? बाबा अतिशय गोड उत्तर तुम्ही दिलं. तुम्ही बरोबर पहिलेच घासाला तुम्ही बरोबर बोलता, पण मी चांगल्या माणसाची लक्षणं तुमच्याकडून काढून घेत होतो. शेवटचं उत्तर सांगून जाईल, चांगल्या माणसाला का किंमत आहे? कारण या जगात वाईट जीवन जगणारी माणसं भरपूर आहेत. वाईट नसतं तर चांगल्याला पुढे विचारलं असतं. बरं चला पुढे घेऊन जातो. या उजेडाला का किंमत आहे? हो आता कशी गोड बोलायला लागली? अंधार आहे म्हणून. सावलीला का किंमत आहे? होऊ नये म्हणून. तसं सार्थक जीवनाला का किंमत आहे? कारण या जगात निरर्थक जीवन जगणारी माणसं भरपूर आहेत म्हणून. कदाचित 99% यादी ही निरर्थक लोकांची, आणि 1% लोकांची सार्थकतेच्या दिशेने वाटचाल करतायत. विरळा पावे एखादा. त्यामध्ये माझ्या शांतीब्रह्म कुरेकर बाबांसारख्यांचं नाव आहे. त्यामध्ये गाथामूर्ती रामभाऊ राऊत बाबांसारख्यांचं नाव आहे. त्यामध्ये बंडा तात्या कराडकरांसारख्यांचं नाव आहे, ज्यांचा जन्म सार्थक झाला. हा, त्या बाबांपासून तर माझ्यापर्यंतचा किंवा या छोट्यापर्यंतचा प्रवास सगळ्याचा सार्थकतेच्या दिशेने चाललाय. बरोबर ना? काय काय गोष्टी तुम्हाला सांगायचं नसेल आमच्यात असतील. हा, सगळ्या गोष्टी सार्थक लागल असं सांगता येत नाही. सार्थक सांगण्यासाठी मी तर या ठिकाणी सारखी थांबलो. सार्थक सांगण्यासाठी तर मी या ठिकाणी उभाच आहे. पण सार्थक सांगता सांगता मला निरर्थक सांगणं अगत्याचं वाटतं, कारण निरर्थक समजल्याशिवाय चांगलं समजणार नाही.
आणि निरर्थक समजून घेण्यासाठी आपण सगळेजण ज्ञानोबरायांकडे जाऊया. चला ज्ञानोबरायांकडे. ज्ञानोबराया, तुम्ही ज्ञानेश्वरी सांगताय आणि सच्चिदानंद बाबाची काय करताय? लिहिताय. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अध्याय सांगून झालाय, लिहूनही झालाय. आणि माऊली हळूहळू तुम्ही 16व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलाय. आणि 16व्या अध्यायात माऊली तुम्ही ज्ञानाची लक्षणं सांगताय. बरोबर माऊली, आम्ही जर तुमच्या पुढे ज्ञानाचं श्रवण करायला बसतोय तर आम्हाला ज्ञानाचं ज्ञानामृत पाजा ना. अज्ञान का सांगताय? माऊली म्हणतात उगाच मनात आलं सांगायला लागलो असं तर नाही ना झालं. या जगातल्या ज्ञानी आणि अज्ञानी लोकांची मी अवस्था बघितली. आणि ज्ञान्यांना ज्ञान समजावं, ज्ञान्यांना अज्ञान समजावं, आणि अज्ञानानेही ज्ञान आणि अज्ञान समजावं म्हणून अज्ञान सांगतोय. माऊली किती गोड बोलतायत माय बघा. त्याचं ते त्याच्या वया लागे पण कळाले पाहिजे प्रसंगी ते आधी. टाकून द्यायची ती गोष्ट टाकून द्यायची, त्यात किंचित शंका नाही. पण कधी कळालं पाहिजे? कळाले पाहिजे प्रसंगी ते आधी. पुढे घेऊन जाईल मी तुम्हाला. बाबा, जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली त्या कामासाठी जर तिचा यथासांग वापर झाला तर त्या गोष्टीची सार्थकता नाही तर तिची काय निरर्थकता. माझ्या पुढे बसलेल्यापैकी तुम्ही बरेच जण शेतकरी असाल, बरोबर ना? शेतकरी आहेत काही तर. मला एक सांगा, आपण बियाणं कशाला आणतो? बियाणं बियाणं कशाला आणतो? हा बोला की मग. पेरायला आणतो. बाबा बियाणं आणलं आणि पेरलं. पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता आहे का नाही? उगवलं तर आता उगवलं तर सार्थक नाही, त्याची काय निरर्थकता आहे. आपण म्हणतो वाया केला. अजून एक शब्द आहे मोगम केलं. तुमच्याकडे म्हणते का मोगम? अजून त्याला पुढे जाऊन जातो. आपण बोलतो एखाद्याचं बोलणं पण मोगम असतं. मोगम म्हणजे काय? बिनबुडाचं बोलणं. ज्याच्या बोलण्याला गुड पण नाही, ज्याच्या बोलण्याला शेडा पण नाही. गावात एक तरी असं असतं ज्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष नसतं. लोक म्हणतात जाऊ द्याला का बोंबलो द्या, 5 मिनिटानंतर त्याच्या लक्षात राहत नाही तेव्हा काय बोंबाला येते, त्याच्या कशाला नादी लागतं. मी नाही सांगत. माझी बायको ऐकत नाही, तुम्ही कशाला ऐकाल? मी नाही सांगत. मी सांगणार कोण? इथं ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, काय सांगते ते ऐकायचं. बघा, गीतेनेही शब्द वापरला मोगाश. हरी महाराज गीतेनेही शब्द वापरला मोगाश मुग कर्मानु. आणि ज्ञानोबराया सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाच्या ओळीत मोग शब्द वापरतात. माऊली किती गोड बोलताय बघा. या लागी जन्म लेते मोग, जै शिवारी शिवेन मेघ, का मृग जळाची तरंग तरुणीचं पाहावी. जसं पावसाविना आलेले ढग मिळत काय, जसं पाण्याविना भासणारं मृग जळ मिळतंय ना, तसं जी व्यक्ती भजन करत नाही ना त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे. तस्य जन्म निरर्थक. त्याचा जन्म काय निरर्थक. कारण मिळालाय कशासाठी? देवी दिला देह भजना को म्हणतात तो या धरा फाताबाधिकेचा. किंवा आवट हात का मानव दे हल्ला ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना कोया. किंवा दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जिने तू जोरशी नारायण नाशे जीव पण प्रभू. कशासाठी दिला? भजनासाठी दिला. आणि मग जर त्याच्या भजनासाठी आम्ही वापरत नसेल तर या जन्माची काय निरर्थकता आहे. मग पहिला प्रश्न नामदेवरायांना असेल, नामदेवराया जीवन मिळालाय, या जन्माची सार्थकता करायची. आम्हालाही म्हणायचंय जन्म आलो त्याची आजी फल झाले साचे. आम्ही नेमकं जीवन जगत असताना काय करायला पाहिजे? बघा नामदेवराय किती गोड बोलतायत. उठा जागे भारे आता मन करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माझा, कविता जन्माच्या. चुकवी व्यथा जन्माच्या. या जन्मवर्णाच्या व्यथा चुकवायच्या असतील तर जेणे हा जीव दिला दान, तर याचे करीन चिंतन जगत जीवन नारायण. काही न गुण तयार त्या भगवंताचं भजन करा. बाबा तरी लोकांना भजन भजन आणि नाही केल्यावर चोपदार कशी फसगत निर्माण होते ऐकायचंय का? विनय बाबा वय काय तुमचं?
60. फेटीवाले बाबा तुमचं वय काय? त्याच रेंज. त्यांच्या शेजारचे बाबा चष्मेवाले तुमचं वय काय? 64. बरं चला मला एक सांगा, तुमच्या काळात लग्न कशी व्हायची? बघा लग्न म्हणजे घासलीची, ह्यांचा घेरच असा आहे. लग्न म्हणजे काय लोक हसतात काय माहित. महाराज लग्नाचा विषय झाला, शादी का लड्डू जो खाई वो भी पछताए और जो ना खाई वो भी पछताए. ज्याचं झालं नाही का त्याला वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल, आणि ज्याचं झालंय का त्याला वाटतंय नसतं ह्या कुठल्यात पडलं तो बरं झाला असतो. हे लग्नाचा झटकाच असा आहे, लगेच लोक हसतात. त्यांचं जाऊ दे, तुम्ही मला एक सांगा तुमच्या काळात लग्न कशी व्हायची? थाटा माटात नसतील होत नाही, बरोबर का नाही? पण गाडी बैलाचा प्रवास राहायचा का? गाडी बैलाचा प्रवास 4-5 दिवस लग्न व्हायचे, बरोबर का नाही? बाबा आमच्या काळात झालेलं बी कळत नाही. ज्या दिवशी गबाळ घरी येतं का त्या दिवशी कळतं आपल्या काळच्याने पराक्रम केला रे. बरं झाकली 1.25 लाखाची, आपला ती बाबूच असतो, दुसऱ्याचं ती कार्टच असतं. बरं चला लग्न म्हणल्यावर सुरुवात कुठून असते? पहिली गोष्ट काय? लग्न म्हणल्यावर पहिली गोष्ट बाबा परफेक्ट लग्न नाही, ही सगळी ब्रह्मचारी दिसते ती. बरोबर आहे. पहिला कार्यक्रम काय? मुलगी बघाय. चला मुलीनं मुलाला बघितलं, मुलानं मुलीला बघितलं, दोघांनी एकमेकाला सांगितलं आम्ही एकमेकाला काय पसंत आहे काय अडचण आहे तुम्ही पुढचं बोलून घ्या. तेवढ्यात मुलाचा बाप इकडून मुलीच्या बाप इकडून, आणि दोघांच्या बापाने मुलीच्या बापाने मुलाच्या बापाला विचारलं. नाही तेवढं बोललेलं बरं असते. कशाचं? हा गुन्ह्याचं. हा एवढं चांगलं लक्षात आहे लोकांच्या. कशाचं? देण्या घेण्याचं. पण कीर्तनात आलाय तर चांगलं ऐकून जा. स्वतःच्या आयुष्यात इतकं कमवा की मुलाच्या लग्नात हुंडा घेऊ नये, आणि आपल्या मुलींना इतकं शिकवा की मुलीच्या लग्नात हुंडा देण्याची वेळ येऊ नये. आणि जर असं करत असाल तर शेतकऱ्याच्या होणाऱ्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहायच्या. मुलीच्या बापाने विचारलं नाही तेवढं बोललेलं बरं असतंय. मुलाचा बाप म्हणला का देवाचे दैन आमचं लय चांगलं, शेजारून नदी गेली, चांगलं इथं जंक्शन स्टेशन बी आहे, आम्हाला रेल्वे स्टेशन बी, भरपूर पाणी पैसा पाणी बघ काय अडचण नाही, तेवढी फक्त आमची व्यवस्था जरा काय करा नीट करा. पैशाचं आम्हाला काय घेणं देणं नाही. बरं व्यवस्था म्हणजे काय असतं? लग्नात वराड्याचं ध्यान, जेवणावर नवरदेवाचं ध्यान, आणि कुलवऱ्यांचं ध्यान नका सांगू, तो स्वतंत्र ज्याचं त्याचं काम त्याला आज. बरं जेवण वराड्याचं ध्यान कशा वय? जेवणावर. जुन्या काळात चांगलं जेवण काय असायचं? एखाद्या गरीबाच्या घरचं लग्न असेल तर भात भाजी लापशी, आई त्यातल्या त्यात पाटलाच्या घरचं लग्न असेल तर पुरण पोळी, आणि त्यातली त्यात एखाद्या मोठ्या नेत्याचं लग्न असेल तर मग लाडू राहायचे. लाडू पण ते कशाची माहिती का? रव्याचे करायचं का रव्याचे लाडू? तुम्ही आधीच्या काळात रव्याचे लाडू डाळीची हात आली, पण रव्याचे करायचं का? घरी करायचं का दिवाळी तुम्ही रव्याचे लाडू? मावशीला रव्याचा लाडू असा आहे, साधला तर साधला. महिलाचं सुगरण असली तर बरं रे, नाही तर वाटूळच. एखाद्याला जर फेकून हाणला ना तेवढं लाडू करायचं तर ते लाडूच मारायला बसले, आणि लाडू करायचे काकानं सगळे विधी उरकले. पहिलंच मंगलाष्टक ही सगळं झालं, पंक्ती बाबा बसल्या, आणि पंक्ती बसले असंच 70 आज 1 नंबरला बसले, आणि नंबरला बसले बरोबर वदन कवर झालं, पुंडलिकावरती जर वाढ झाली, आणि आता प्रत्यक्ष घास खायची वेळ आली. आता आज मला पहिला घास बघा, जुन्या काळात माणसं गोड खायची, आता त्यात काय गोड? फक्त लाडूच आहे. आज पण असं 3 बोटानं लाडू धरला आणि 3 बोटानं लाडू दाबला. आज पण लाडू दाबल्याकडून लाडू फुटला नाही फुटला, कारण तो कोणी गेलता? चांगल्या सुग्रणी केलता. लाडू काय फुटला नाही. आज माझी 3ही बोट पिरगाली. चला आज म्हणले काय लाडू बोटी असतात, काय लाडू दाती असतात. आज मला विचार केला का काय लाडू हाती असतात. आज मला विचार केला पेटी मास्तर 2 हात असे केले, मध्ये लाडू धरला, आणि लाडू धरून असा लाडू दाबला. आता आज मला लाडू दाबल्याबरोबर लाडू फुटला नाही फुटला, कारण तो कुणी गेलता? चांगल्या सुग्रणी गेला. लाडू नाही फुटला, उलट आज माझी 2ही मनगट पिरत आहे. आज म्हणजे चला काय लाडू बोटी असतात, काय लाडू हाती असतात, काय लाडू दाती असतात. आज मला विचार केला आघाडीत घातल्यावर कोणी बी फुटत आहे, पण आज माझ्या लक्षातच नाही आघाडीत राजीनामे बी कोणी देत. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. आज मला विचार केला नाही, आघाडी करायला ठरवलं, पण तात्या बघायला पाहिजे होतं ना आपल्यासोबत कोण आहे. बघितलंच नाही, वर चारण खाली चारवते ते बी लुकू. आज मला विचार केला नाही, लाडू घेतला असं डायरेक्ट आघाडीत टाकला ना, आघाडीनं लाडू दाबला, आघाडीनं लाडू दाबल्याबरोबर आता लाडू तुम्ही केलता होई 12 वाजेपर्यंत लाडूच केला ना आपला. लाडू नाही फुटला, कारण तो कोणी केलता? चांगल्या सुग्रणी केला. लाडू नाही
फुटला उलट आघाडीने राजीनामा देऊन टाकला जा झाला म्हणली म्हाताऱ्याचा म्हणली नगच ह्याच्या आघाडीत लाडू हले ना लाडू फुटे ना चापा हले ना चापा डुले ना चापा काय केल्या फुले ना म्हातारं काय का बसना म्हातारं म्हणलं काही झालं तरी लाडू फोरायचं म्हणजे फोरायचं बघता काय माझ्याकडे बरं पंक्तीतून लाडू घेतला म्हातारा लाडू घेऊन असं उठला असं डायरेक्ट घर काढलं आणि घर काढून दरवाजाच्या फटीत नेऊन असं लाडू मांडला आणि दरवाजा असा वाढला दरवाजा वाढल्याबरोबर आता लाडू दोन पाय ते व्हायला लागले लाडू खरंय खरंय लाडू फुटला कुणी केलता तो कुणी केलता लाडू फुटला नाही उलट आश्रमाच्या आजबाच्या त्या लाडू फुटला नाही उलट दरवाजाच बिचा बिस्किट निष्ठून खाली पडला मात्र म्हणलं काय करायचं फक्त काय सपाट बघून तकडे घेतला त्याच्यावर लाडू मांडला घन घेतला घरान लाडू हाणला आता घरान लाडू हाणल्याबरोबर लाडू अरे घराला का दगड फुटत्यात लोकांना फुटत लाडूच काय घेऊन बसला लाडू नाही लाडू फुटला नाही कारण तो कुणी गेलता लाडू फुटला नाही उलट हातुडीच्या ठोक्याला लाडू सटाकला असा का पाहुण्याच्या डोक्यात जाऊन जेवढं मला मी कुणाच्या आद्यात नाही कुणाच्या मध्यात नाही घेणं नाही देणं नाही लाडू फुटला तो वाताव हाणलाय म्हणला म्या काय गरज आहे का लाडू हाणायची बाबाच्या गावातल्या प्रत्येक पाहुण्याला गोळा केलं प्रत्येक पाहुण्याला उच्चल लाडू हान पाहुणा उच्चल लाडू हान पाहुणा सगळा धप्पाकुडीचा खेळ झाला धप्पाकुडी कळती का लगून लगून ती दगडाची लगून तो पण रचत नाही तो पण दिसेल त्याच्या पेट्यात काय करायचा चेंडू घालायचा विनोदाचा भाग सोडून द्या माझा दृष्टांत संपला माझा सिद्धांत महत्वाचा आहे आता तुम्ही फ्रेश झालात आता शेवटपर्यंत विनोद होली का नाही सांगता येत नाही आता तुम्हाला मी फ्रेश केलंय मला एक सांगा चांगलं सांगा जेवण लाडू बनवले होते कशासाठी खाण्यासाठी गेले कशासाठी मारामारी करण्यासाठी प्रामाणिकपणे उत्तर द्या लाडू सार्थक लागले का लाडू निरर्थक लागले लाडू निरर्थक लागले तसं तुकोबरायनं या जगाचं परीक्षण केलं नामदेवरायनं या जगाचं परीक्षण केलं म्हणतात अरे एवढा अनमोल किमतीचा भगवंतानं जन्म दिलाय भाषणासाठी दिलाय पण ह्यांचं भजन चाललं नाही मग नाही भजन केलं तरी नाही तरी गेला जन्म वाया तरी लोकांनी भजन केलं नाही नामदेवरायनं विचारलं एक दृष्टांत सांगितलं तरी लोकांना भजन केलं नाही आता जरा नाथबाबांकडे मोर्चा बोलू नाथबाबा जीवन मिळालंय या जन्माची सार्थकता करायची आम्ही या जन्माची सार्थकता करण्यासाठी काय केलं पाहिजे बघायचं का नाथबाबाच्या मुखातून काय ते नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणारे नाथबाबा काकड्यात काय सांगतात वासुदेव नावाचं प्रकरण आहे नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख येताना तुम्ही काय करा आठवा मधुसूदन मावशी यायची का जुन्या काळात वासुदेव ती उलटी टोपी असायची तिला मोराची पिसारी असायची बरोबर का सकाळच्या पारी दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या पारी दान पावलं म्हणायचे अजून एक गाणं त्यांचं बघा आवडत होतं जरा इको देऊ दादा अरे वासुदेवाची ऐका वाणी इको इको अरे वासुदेवाची ऐका वाणी अरे जगात नाही राम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे पैशाची जादू लई आली सण थोरा नयाची हाव जन्मापासून सारी माणस जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम रे दाम करी काम वेड्या
कसं कमवलं पाहिजे, माणसं कशी जोडली पाहिजे. बाबा आता आमच्यासारखे कीर्तनकार लय झाले, कुठं कुठ्याला कीर्तनकार मिळायला लागले. आता आमच्यासारखे कीर्तनकार येते ते सांगते पैसा कमवू नका, माणसं जोडा. पैसा कमवू नका, तुम्ही लय ऐकले असेल अशी वाक्य. पैसा कमवू नका, माणसं जोडा. आणि ते सांगायला वीज घेते. म्हणजे माझं चाललंय, दुसऱ्या कोणाच मला काही घेते नाही, मी कुणाच कुच काय नाही. म्हणजे हे सांगाय ते किती घेतय, पैसा कमवू नका सांगाय वीज घेतय. मग शियानी ही का आपण त्या महाराजांना जे सांगते त्याला एकच सांगायचं, बुवा तेवढं सोडून सगळं सांगा. कारण पैसा लागतो, धनवंताला की सर्व मान्यता आहे. पैसा तेरा तीन नाम परशापूर सुपरश्रम. ज्याच्याकडे पैसा नाही का त्या लोक म्हणजे ते परशा चल ऊस तोडाय. ज्याच्याकडे पैसा थोडा आहे का परसू चला पुण्याला फिराय. आणि ज्याच्याकडे लय पैसा आहे का परसू शेठ संध्याकाळी आमच्याकडे जरा जेवणाचा कार्यक्रम आहे, जेवा या आणि निघून जा. ही पैशावाल्याची किंमत आहे बाबा. पैशावाल्यालाच किंमत आहे या जगात. 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष. या तीनही पुरुषांवर अर्थ पुरुषार्थ मिळवता येतील काय सांगता येत नाही. पण अर्थ म्हणजे 2 नंबरचा पुरुषार्थ आहे पैसा. तो मिळवल्याशिवाय माणसं म्हणून नाही. कोणी काही का म्हणा, पैसा जगायला लागतो. आमच्यातला एक कीर्तनकार आहे माझा मित्र, तो मला सांगायचा, महाराज पैसा काही वर घेऊन जायचा आहे का, पैसा काही वर घेऊन जायचा. तुम्हाला पटवून देतो, केळ माहिती, केळ खाता ना, केळ बाजारात गेल्यानंतर केळ खाता, बरोबर, केळ आणता. केळ आणताना तुम्ही केळाची साल खाता का आतला गाभा खाता, आतला गाभा. मग खायचंय काय गाभा. मग केळाची साल तुम्ही बाजारात टाकीता का घरी आणता, घरी आणता. नाही आमच्या गावात एक जण काय केलं, 1 डझन केळं घेतली, साली काढल्या तिथंच टाकल्या आणि साली तिथं काढून फक्त केळाचा गाभा आहे ना त्या कॅरी बॅग मध्ये घेतला. कॅरी बॅगच्या खाली 1 किलो साखर होती, काय झालं आणि घरी आला 4-5 दिवसानं बायकोला एखादच होती. तिने सांगितलं जाती केळं 2-4 खा. जमल का? कारण त्याचा नियम काय आहे, ज्यावेळेस खायचंय त्यावेळेस साध्य काढायचंय. तसं पैसा वर नेत नसते, पण मरेपर्यंत पैसा गरजेचा आहे. पैसा वर घेऊन जायचा नाही, पण मरेपर्यंत पैसा लागतोय ना. मी तर सांगतो सटकून पैसा कमवायचा. त्याला काय असतं तेव्हा, सटकून भरपूर कळतं, लय कळतं, जास्त कळतं. सटकून पैसा कमवायचा नसा. 4 मजली बांगला बांधायचा, 4 आणि वर 5 वेळा गंज करायचा. शेजारच्यानं बघितलं ना, अरे एवढा आग झाली पाहिजे, लका पण एवढा जाळ झाला पाहिजे, आणला का पण एवढाच तू काय जाळ होऊन त्याला मूळ यात का व्हायला तापला तेव नीट करीन. पण आपला गज वर पाहिजे. फक्त नीती सांभाळा, जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी. बाबा आपण नेहमी एक वाक्य सांगत असतो, आपल्या खिशात कोट्यवधी रुपयाचा खलखाट असावा, पण त्याच्या मागं कुणाचा फुटक्या कवडीचा सुद्धा तळतळ नसावा. सटकून पैसा ना, त्याला काही अर्थ नाही. वासुदेवापाशी मुद्दा आहे. वासुदेवालाही काय सांगितलं, भजन करावं लागतंय. नागबाबा बी काय म्हणतात, भजन करा. तरी बी भजन नाही केलं तर नागबाबा पुढे काय म्हणतात ऐका. तरी बी भजन केलं नाही. मग ज्यांचा अभंग आहे त्या तुकोबाईंकडे जाऊ. तुकोबाईला जीवन नावाची संधी मिळाली, जन्म सार्थकी लावायचा आहे. आम्ही काय करायला पाहिजे सांगतो तुम्हाला, भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्मवयाने. एवढा अनमोल किमतीचा नरजन्म देऊन जर भजन नसेल करत तर त्याचा जन्म काय निरर्थक आहे. बघा मी पुढे जाऊन तुम्हाला अतिशय गोडगोड ज्ञानोबा हरिपाठात सांगतात, बाबा सायासी करशी प्रपंच दिनशी हरिशीन बसशी. जितक्या सायासनं तुमचा प्रपंच चाललाय त्याच्यापेक्षा जर निम्म्या सायासनं तुम्ही परमार्थ केला ना तर पंढरपूरचा पांडुरंग जसा नाथबाबाच्या घरी कावडीनं पाणी वाहतात ना तसं तुमच्या घरी वाही. फक्त निम्म्या 8 तासानं परमार्थ करायची गरज आहे. किती 8 तास चाललाय आपलं ऐकायचंय का?
आपलीच मारी, आपलीच गाडी ना आपल्याच बायकोची गोल गोल साडी, याच्या पलीकडे माणसाचं जीवनच नाही बाबा. काय काय माणसं संसारूपी भवसागरात इतके बुडालेत की फुगून सुद्धा बुडाले, इतके बुडाले. तसं माणूस पाण्यात बुडाल्यावर फुगून का व्हायना वर येतो, तरी बी लोक काय संसाराला सोडायला तयार. जरा बाहेर पाहिजे जागा नाही आत महिन्याला या द्या पटपट सारखा झाला पटकन पैसे या या लवकर घे. विठाला 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 पण तरी थोडं खाली जाऊन बोलतो. ऐका बाबा महाराज, काय झालं मागच्या 20 दिवसापूर्वी मी आळंदीला गेलो आणि आळंदीत गेल्यानंतर ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं. किती दिवाळी झाले लोक संसाराचे ऐकून जा. ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं हरी महाराज आणि ज्ञानोबरायांचं दर्शन घेऊन माघारी निघालो. नेमकं हडपसरच्या सिग्नलवरती एक भिकारी मला आडवालं आणि काच वाजवली. मी म्हणलं देवानं जर आपल्याला लय केलंय तर मग त्याला 2-4 रुपये द्यायला काय अडचण आहे. बाबा मी 20 रुपयाची नोट काढली त्याच्या हातात दिली. त्यानं 20 रुपयाची नोट घेतली. आनंद झाला. माघारी गेला. परत 20 पावलं माघारी आला. परत गाडीची काच वाजवली. मी म्हणलं आता काय झालं. म्हणलं अजून 20 दे की. अरे म्हणलं आताच दिले की. तो म्हणलं मला दिले. मग म्हणलं आता मागतोय ते कुणाला. म्हणलं माझ्या गर्लफ्रेंडला. आता म्हणलं भिकारीला गर्लफ्रेंड. तो म्हणला भिकारीला गर्लफ्रेंड नसती, गर्लफ्रेंड मुळे भिकारी झालो. ह्याच्यापेक्षा किती दिवाण व्हाल. आता ह्याच्यापेक्षा दिवाण मला मी सांगता येत नाही. किती दिवाणी माणसाली. साप माहिती, साप माहिती का. साप कुणाला खातो. म्हणा महाराजाला. साप कुणाला खातो. बियाडकाला. बघा गंमत आहे. सापानं बिडू बघितला. लपत 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 साप गेला. बियाडकाला धरलं आणि बियाडकाला धरल्याबरोबर गंमत अशी. सापाचं तोंड बारीक आहे, बियाडकाचा अंग मोठे. गंमत झाली बाबा. तुम्ही लक्ष द्या. बेडकानं सापानं बेडकाला निम्म गिळलं 2 मिनिटात. राहिला किती. अर्धा. अजून अर्धा राहिला. किती मिनिटात संपन. 4, 5, 10, 15, 20, 25, 50 पकडा. 50 मिनिटात साप बिडूक सगळा संपन. पण तेवढ्यात गंमत असेल त्या बेडकाच्या पुढे एक आली. काय केलं असेल बेडकाने. तुम्ही फक्त तोंडाला पाणी सुटू देऊ नका. मला मी सांगतो. ते बेडकाने काय केलं असेल. आळी खाली असेल. बाबा संपलाय किती. राहिलाय किती. अर्धा. आता परत एकदा सापाने गेल्यानंतर बिडूक शिल्लक आहे. बेडकाच नाव या जगात आहे का. मग आता आळी खाऊन काय उपयोग आहे का. तरी आशा संपली का कुणाची. बेडकाय सांगाय मला यायला लागले का. सापाची मी सांगाय यायला लागले. बेडकाचं सापात चालच नाही. 4 पायाच्या नाही, 2 पायाच्या बेडकात चाललंय. संपली का आशा. कुणाचं 50 गेले राहिले 50, कुणाचं 60 गेले राहिले 40, कुणाचं 80 गेले राहिले 20. पण आशा संपली का. पण लक्षात ठेवा सर्व सुखाची आशा जन्म गेला. त्यानं एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंदता दिशा क्षीण पावला. माया वेष्टीला जीव माझा. सुख करत माणसाला म्हणावं लागतं तरी सुखाची प्राप्ती. हे तर सगळ्यात श्रीमंत जो माणूस आहे त्याला उभा राहायचं सांगायचं मी सुखी. कीर्तन पण करतो मी. ताकदच नाही. कारण ठाऊकाची आहे संसार दुःखाचा. दुःख बांधवरी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. बाबा तिथं बीज दुःखाचं तिथं फळाच्या अपेक्षा काय कराल. दुःखच ना. किती असे लोकांना सांगून जातो. ऐका गावाचं नाव काय. तारगाव मधले एक 40 वर्षाचा माणूस असा चिंतेत बसायचं. कायम चिंतेत. आणि अशी गावातली 4-5 माणसं गेली आणि त्याला विचारलं दादा अरे कायम चिंतेत आहे कारण काय कारण असायचं. मला 40चं झालं पण अजून कुठं मिळच नाही. मला अजून कुठं व्हायनाच. गावात त्यांनी पोरगी बघितली बी. लग्न जमून बी तिला लग्न झालं बी. 5 वर्ष लग्न झाले तरी बी चिंतेत. परत 4 जण गेली. आता काय चिंतेचं कारण नाही. झालं लग्न झालं पण म्हणलं अजून पाहना. हाला पार म्हणला गुजरातच्या म्हातारीकडे जाऊन आलो. ती मिली आता. पार म्हणला गुजरातला म्हातारीकडे जाऊन आलो तरी बी पोर नाही. बाबा सुदैवानं मुलगा बी झाला तरी बी आशा संपली का. 30 वर्षाचा मुलगा झाला. योगडी झाला 75चा तरी बी आशा संपली नाही. परत गावात 4-5 जणांना आता काय चिंतेचं कारण नाही. म्हणला पोरगा झाला. पोरगा 30 वर्ष झाला पण वाटतंय पोराला कॅबिनेट मंत्रीपद मिळावं. मिळालं बी तरी आशा सुटली का. बाबा परत 5 वर्ष झाला. गडी झाला 80चा. आज उद्यावाला 5 लाकडं मसनात गिरती तरी बी चिंताच.
आता परत गावातल्या पोराने जाऊन विचारलं, त्याला ती आजी विचारायची का ती मेली, त्यांची पोरं आली म्हणजे आमच्या बापाने तुम्हाला विचारलं तर बी चिंताच. आता 80,000 तरी बी चिंताच करताय. काय कारण आहे? म्हणला पोराला कॅबिनेट मंत्री पद मिळालं, पण महाराज लोक कीर्तनात सांगतात इंद्राचं वैभव लय असतं, तेवढं पोराला मिळालं म्हणजे बरं तरी बी आशा संपली का? म्हणजे आपलं कसं झालंय माहिती का? घुशी सारखं. घुस माहिती? घुस उंदराची मोठी बहीण घुस घुस. ती बघा एखाद्याच्या घराला लागली तिला कळतच नाही माती किती उकरावं. मी एक दिवस असं घुशीला बघितलं, ती अशी घरात माती उकरवती. मी तिला न राहून विचारलं घुसमाई घुसमाई, म्हणजे महाराजांसंग बोलते कीर्तनात. मी तिला विचारलं घुसमाई घुसमाई कवर ग माती उकरती? ती म्हणजे महाराज डोक्यावर ढिगारा लागूस तर बंद करीत नसती. म्हणलं उकली ना हातभर डोक्यावर ढिगारा म्हणजे आहेच किती घुस. बाबा 4 दिवस निघून 4 दिवसानंतर तिने असं मानपायावर ढिगारा लागला मातीचा. मी तिला न राहूनच विचारलं घुसमाई घुसमाई अगं मानपायावर ढिगारा लागला की कवर माती उकरती? ती म्हणजे महाराज डोक्यावर ढिगारा लागूस तर माती उकरायचं बंद करत नाही. मी म्हणलं अगं तुझं माप तरी कसं आहे डोक्यावर? ती म्हणली महाराज सोपं आहे ना, मातीचा ढिगारा करती त्याच्या शेंड्यावर जाऊन बसतीन डोकं वर करतीन बघती मार डोक्यावर ढिगारा लागलाय का? तुझ्या बापानं ढिगारा डोक्यावर घेतला का मरेपर्यंत तरी? म्हणजे हे बी खुशीचं चाललंच नाही, हे बी ह्या खुशीचं चाललंय. संपली का? 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 4 कोटी 5 कोटी 6 आहे का? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ केला, सुख मिळालंच नाही कारण पत्ता चुकला. सुकर पैसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी कसं. सर्व सुखाचे आगर बापरात मादेवर, सर्व सुखाचे आगर म्हणे तर हरी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शानंदर, किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिना जीवा सुख नव्हे. महाराज सगळ्याच ऐकलं गड्या. तुम्ही तुमचा जन्म सार्थक करण्यासाठी काय केलं? दिनराजनी हाची धंदा गोविंदाची मध्ये बोलण्याची नाही. आता देवा मी काय एके दिवशीचा प्रसंग आहे. गावातली सर्व लोक पाटलाकडे गेली, पाटलाला सांगायला सुरुवात केली, पाटील तुकोबऱ्या दिवसा भजन करतात आम्हाला काही अडचण नाही, पण तुकोबऱ्यांची रात्रीची कटकट आम्हाला सहन होत नाही. आणि असंच आहे बरं का, आपण किती बी बोल करतो लोक म्हणतात झाली बघ कटकाट सुरू ह्यांची. बंद केलं की एकदाच बंद झालं व्हायचं. काय काय तर रात्रंदिवस भेटतात, काय काय तर रात्र अशीच आम्हाला दिवसा काय काय भेटतात, काही बोलत नाही. महाराज हा रात्रंदिवस देवाच्या नावाने टाळ, रात्रंदिवस गुंगलं, मेल्यावर तुम्ही वैकुंठातच जाणार होय. आता आम्ही मसुबाच्या वाड्यात पुढे की आमचं काय करायचं तुला? ज्याची भक्ती करतो जेवण आम्ही बघ ना, तू का कणतोय मोखराम? आमच्यासारखं कणायचं पैसे घेतात तू गप मर ना. नाही भक्ती करायची नको करू, पण आम्हाला करू दे की आमच्या कामाला उठलाय बा तू. लय अवघड आहे बाबा. तू खबर आहे चांगलं जगले लोकांना त्रास दिला, ज्ञानोबराय आयुष्यभर भजन केलं साधना केली लोकांना त्रास दिला, छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जीवन जगले लोकांना त्रास दिला. पण पुढचं वाक्य ऐकून जा, समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो, आणि समाज ज्यांचा उदो करतो देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रमच लावणार देव त्यांचा. समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. समाजाने ज्ञानोबरायांचा छळ केला, जगाची आई झाली, लोकांना तुकोबाईचा गाता पाण्यात बुडवला, जगत गुरु झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला, परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले, शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास झाला की माणसं मोठी होत असतात, म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजे. टाकीचे गाव असल्याशिवाय दगडाला पण देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसे सहन करताना मोठा होत असतो. चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेच, नाही ते ऍक्सिडेंट. तसं चांगल्या माणसाला विरोध पाहिजेच, नाही तर कसं. म्हणून आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर असावे शेजारी. मी जरा पुढचा शेजार नाही करत, सगळं घेऊन फिरायचं म्हणजे आपल्या जीवचित तुझं चुकतंय तुझं चुकतंय. चांगल्याला त्रास आहे म्हणजे आहे. चांगलं जीवन जगा, लोक नाव ठेवणार आहे. तुम्ही कसं बी जगा, लोक नाव ठेवणार आहे. फक्त कौतुक एका ठिकाणी मसर वाक्यात जळूस तर माघार निघाले की पंगार होत ती. एक गोष्ट आयुष्यात कायम लक्षात ठेवायची, जब तक जिंदा आहे तब तक नींद आहे. तुम्ही काळी गाडी घ्या लोक म्हणतात पांढरी घ्यायला पाहिजे, तुम्ही पांढरी घ्या लोक म्हणतात निळी घ्यायला पाहिजे, तुम्ही निळी घ्या लोक म्हणतात लाल घ्यायला होती. बरं काय काय नाही घेतलं लोक काही नीट बोलतात का? हप्त्या विचारा, हप्त्या घेऊन दिला सप्त्या घेऊन तू गप्की, आणि आपल्या सप्त्यावरच की तुला लय कंड येतो भरी एखादा हप्ता पण गप्प. चांगलं चांगलं जगा लोक त्रास दिलं. मासा मासा माहिती मासा आहे का तुमच्या आदत मध्ये कुणाच्या आहे का? कधी तुम्हाला म्हणला की मला भूक लागली, पण आपण गळ घेऊन जातो, जाळं घेऊन जातो, पकडतो. ससा गरीब आहे, गाड्याचा कार्यक्रम जातो, वाघाच्या कोण नादी लागतंय का? नकोय खाईन. बघा ती रस काढणारी काय करते, ऊसाचा फेकून एक ऊस काढतो, परत फेकून डबल करीतो, परत काढतो, परत कळतो, परत काढतो. मी मला चुईत्या झाले की कवर फिरतो. तो म्हणला अजून चमच्यावर निघन, हत्ती कसा रस कोण केलंय का? म्हणजे चांगलेला त्रासच आहे, चांगलं जीवन जगा त्रास आहे. आपल्या तरी काही लोक नीट बोलतात का? काय आपल्या तर लय मुळावं
लय जाऊ बरे आमचं कोणाचं पांढऱ्यात नाही का काय आम्ही बोल लय अवघड आहे. असले पांढरे कपडे घालून निघालो ना लोक काही नीट बोलत नाही. बगळे आता आम्ही बघले तोय काय डायरेक्ट भेटत मला लयच बगळ्यावर निघालाय मग बघा टाकी तू. आता आम्ही लहानपणापासून कीर्तन करतो लोक आम्हाला नीट बोलत नाही. महाराज लयच लहानपणी कंबर आवडलं मग न डावला तू आणि एखादं परमात्मा लागला त्याला बी नीट बोलत नाही. आता थोड्यासाठी कशाला येण्यावानी करायचं परमात्मा करणं येण्यावानी करणं का. काही लोक बोलताना सांगतायत ना त्या पेत्राचं तर आवडून 100 इडी बरी पण एक पेत्रा आमच्या सगळ्या बोलू देत नाही. 100 टॉप 10 मध्ये महाराज एका साईडला बसवायचे एक आरती चपटी बोलून आमच्या पुढे बसवायचे आम्हाला 100 जणांना बोलू देत नाही. महाराज अय बुवा अय महाराज तुझ्यातलं धमक आहे ना राहिली आरती संपून दाखव आता. म्हणजे तुझी आरती संपय आम्ही आळंदी पंढरपूर काशी गेली होईल. तुझी आरती संपय आम्ही गीता गाता ज्ञानेश्वर गोविंद क्रमांक असेच पाठ केलाय नाही. तसलंच परवा एक आलो मला पण तत्पूर्वी ऐकून जा. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय वाईट गोष्टीत कधी घसू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसली आणि तिच्याकडे पाहून जर तुम्हाला तिला प्रामाणिकपणे म्हणता आलं ना माय तर तुम्हीच्या जगाचे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आणि छत्रपती शिवराय छत्रपती शिव. आम्ही जर असं जीवन जगत आलो छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक म्हणून घ्यायचे पद्धतीचे एरवी त्यांचं नाव घ्यायचं सुद्धा आमचा अधिकार नाही. ऐका तुकोबरायांची कटकट आम्हाला सहन होत नाही. तुकोबरायांना पाटील बोलवलं तुकोबराय दिवसा भजन हो रात्री भजन हो. मग एक काम करा दिवसा भजन करा रात्री भजन करा. पाटील काय अडचण आहे मला काय अडचण नाही हो पण गावातील लोक म्हणजे तुमच्या रात्रीच्या भजनामुळे आम्हाला झोप लागत नाही आणि जर रात्रीचं भजन बंद केलं नाही तर आम्ही गावात राहणार नाही. अहो पाटील वेळ लागलं का मलाही वाटतं दिवसा भजन करावं रात्री भजन करू नये पण मी माझ्या जिभेला सांगून कंटाळलो. अगं थांब पण माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेताना शे गोविंद गोविंद मना लागली छंद किंवा गायनाची उडी आपुल्या छंदे मनाची आनंदी आवडी दे. ती थांबाय तयार नाही तुकोबराय गावात राहायचं नाही. कोपला पाटील गावीचे लोक आता माझं पिकअप कोण झाली. कधी भांडाऱ्या डोंगरावरती जावं कधी भामच्या डोंगरावरती जावं कधी घोडेश्वराच्या डोंगरावरती जावं लोकांना तिथं सुद्धा भजन करू दिलं नाही. तिथं सुद्धा एक श्री पाटील तुकोबराय म्हणतात जाई हो तू माते न करी सायास मी विष्णुदास तुम्हाला मी बघितलं म्हणून तुम्हाला मी तुमचं काय म्हणणं आम्हीच बसलेले आपलं काय म्हणणं आम्ही असेल कमी असेल. मला रोज 2 कीर्तन असते सकाळ संध्याकाळ आहेतच जसं कीर्तन करतो तसे आहे ते आणि ह्यांना विरोध आहेत माझ्यापेक्षा वयाज्ञानानं अनुभव जास्त आहेत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला घरात कप्पा केला आम्हाला खतरा देत आहे. आम्ही ऐकतोय ना आम्ही तुम्हाला म्हणले काही सांगा तुमच्या दोघांचं मिटत नसलं दोघं तिकडे 2-4 मिनिटं जाऊन या आणि तरी मिटत नसलं तर लगेच कीर्तन बंद करा पण आम्हाला काय त्रास. ए दादा तू चष्मा किती वेळ आहे व्याकरण येतं का थोडंफार अर्थ नाही येतं ना. मला एक सांग तुझ्याबद्दल एखादी गोष्ट सांगायची तू मी म्हणशील का मी म्हणशील ना. आता तुमच्या श्री कुणा प्रभू आहे आपल्या पुढं का तुकोबराय मग तुकोबराय अनुभव कोणा सांगतात स्वतःचा. आता ते व्याकरण येते ना आपल्याला बी व्याकरण झाल्याशिवाय कीर्तन करता येत नाही. मग श्री जर तुकोबराय पुढे तर तुकोबराय मी म्हणतील का आम्ही म्हणतील नक्की ना देताळी आहे ह्याच्यासाठी. नाही म्हणलं पदार्थ दिली पण चांगला अभ्यास दिसतोय तुकोबराय पण माझी भूमिका चुकीची नाही बरं का माझी भूमिका चुकीची नाही. मला एक सांगा तुकोबराय मी म्हणू शकते असते ना पण तुकोबराय मी नाही म्हणत आम्ही का म्हणतात कारण तुकोबराय आपल्या सगळ्याचं वकील पत्र घेतलं. तुकोबराय म्हणतात मी एकटा नाही ज्यानं कपाळ काळं केलंय का ज्यानं बुका थापलाय का ज्यानं फेटा आवळ्यात का ज्याने कांबर आवळ्यात का ज्याने पांढरे ड्रेस घातल्यात का आम्ही सगळे कैसे नव्हे कैसे परस्त्री गमन करणारे मग आम्ही कैसे परावी आणणारी माऊली समान आलाय ते कीर्तनात चांगला ऐकून जागड्या. आमच्या वारकरी संप्रदायानंतर चांगलं कीर्तन करताना नाही करताना चालतं चांगला पकवास पिठी टाळ वाजवताना गाताना नाही गाताना चालतं पण या वारकरी संप्रदायानंतर आचरण शुद्ध जीवन मात्र जगावंच लागतं जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तुकोबराय श्री पाठवले भजन नाही सोडलं मंबाची बोनात काट्याच्या काठीनं मारलं भजन नाही सोडलं. अहो शिवबा कासराच्या पतीनं उकळतपणे अंगावरती ओतलं तरी भजन नाही सोडलं. गावातल्या लोकांना चपला हात
घालून गावावरती ढिंड काढली तरी तो कोबराय भजन नाही सोडलं. सांगा ना एवढा भक्तीचा अभ्यास करणारा मार्ग नेमका तुम्हाला कोणी आणि कोणत्या दिवशी सांगितला? महाराज त्या दिवसाचं वर्णन करताना किती गोड बोलतात बघा. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार. तुका म्हणे त्या दिवशी नेमकं जीवनात कोण आलं? बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि त्याच वाक्यावरती भक्तीच्या चालत असताना एक दिवस आम्हाला तो दिसला. कोण? हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा खनु. तो दिसला बरं का. ऐका ऐका, लक्ष देऊन ऐका. थोडस इकडं तिकडं ऐकण्यापेक्षा हे ऐकल्यानंतर पुण्य मिळेल. ऐकून जा. आणि माझे गुरुवर्य तुम्हाला माहिती आहे तुमच्या सत्यामध्ये होते बगुरे गुरुजी, महेश्वरजी महाराज बगुरे गुरुजी. त्यांच्याकडे मी गाणं शिकलोय. आणि त्यांचं मला सांगणे, महाराज कीर्तनात वाईटपणे बोलू नका आणि विनोद करू नका गड्या, तुमची जिंदगी हसण्यावर जाईल. ह्यांचं काही ऐकायला नसते, काही ऐकायला म्हणजे ते ऐका. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याला पाहिला. कोण? तो भगवान विठ्ठलचा पांडुरंग परमात्मा. तो दिसतो बरं का, लक्ष देऊन ऐका, तो दिसतो. आजच्या ऐकात आम्हाला तरुण मुलं विचारतात, महाराज तो काय पाहिजे गोष्ट का? तो दिसतो का? कुठेतरी भेटला असताना ए छाती टोकून सांगतो गड्या, आजपर्यंत तुम्ही कधीच कीर्तनात हा शब्द ऐकला असेल. छाती टोकून स्व अनुभवातून सांगतो, आजच्याही काळात तो दिसतो आणि दिसलाय. आजच्याही काळात तो दिसतो. फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला, थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ भाव बरे आकले एरबी नाकले करतळे आवळे तैसा हरी, किंवा भावे विना देव न करे निसंदेह गुरु विना न. आजच्याही काळात तो दिसतो. महिला मंडळ ऐका, पुरुष मंडळ ऐका. आजच्याही काळात देव तुम्हाला वैकुंठाला घेऊन जायला तयार आहे, पण आम्ही तुकोबाराय व्हायला तयार आहोत का? हे देव आजही तुमच्यासाठी लढायला तयार आहे, पण आम्ही ज्ञानोबारायांसारखं जीवन जगायला तयार आहोत का? देव आजही तुमच्या हातानं दूध प्यायला तयार आहे, पण आम्ही नामदेवरायांसारखं पाजायला तयार आहे का? महिला मंडळ देव आजही तुमच्या घरी यायला तयार आहे, पण आम्ही शबरी मातेसारखी वाट बघायला तयार आहोत का? हे देव आजही तुमच्यावरती कृष्ण म्हणून प्रेम करायला तयार आहे, पण आम्ही राधेसारखी मीरेसारखी भक्ती करायला तयार आहोत का? आणि तयार असाल तर निश्चित छाती टोकून नारदाच्या गादीवर सांगतो, तो येणार म्हणजे येणार. तो काय त्याच्या बापाला यावं लागेल, पण आम्हाला भक्ती करता आली पाहिजे. पण आम्ही लय खाली आलो परमार्थ मार्गाने संपदाय बाबा. आणि आपण आणला, मी छाती टोकून सांगतो, आपल्यासारखीने आणला. तुमचं बी काय घेणं नाही, पण कीर्तन करणे आम्ही म्हणेल तसं तुम्हाला म्हणावंच लागणार आहे. कीर्तनकाराने खाली आणला परमार्थ. तुम्हाला काय, तुम्ही काही ऐकायला गाडी आता प्रश्न म्हणायला लागले ना, ते चल माझ्या गावाला जाऊ. अजून नवीन आलंय बघ, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी आले मसनाची नाही तर काही राधा काय गुंगलत फिरणारी होती काय? अहो शुकाचार्याने राधा शब्द भागवतात येऊनच दिला नाही, कारण राधा म्हणल्याबरोबर असं म्हणजे समज लागायचं एवढं मोठं राधिक अधिकार आहे. आणि प्रश्न असा दादेने हात प्रश्न सुद्धा असली जर गीत कीर्तनात म्हणत असेल बाबा तर परमार्थ म्हणजे काय? परमार्थ येतो कठीण सुळावरील पोळी. हा सोपं नाही काही म्हणून, काही फक्त लोकांच्या टीआरपी साठी आम्ही लावली. गणपतीचं लय वाटोळ केलं, फारच खाली आणला गणपती लोकांनी. ती मध्ये एक गाणं व्हायला जातं बघा, माझ्या पप्पानी गणपती
आणला नाही म्हणे बरं का पहिल्या कशाला हाणला म्हणताय आम्ही त्याला घरी जाऊन आणायला पाहिजे होता आमच्या देवाला हाणला म्हणते पहिल्या कसा आमच्या देवाला हाणला म्हणते आराध्य दैवत आहे गणपती त्या देवाची इतकी निंदा आम्ही TRPच्या नावाखाली त्याला फार कुठे बी आणला सिने अभिनेत्र्यांनी त्याला डोक्यावर घेतला आमच्या फार मुख्यमंत्र्यांसहित त्यांना भेटायला गर्दी लाजा वाटते आम्हाला कुठे घेऊन चालूय आम्ही आमच्यातले काही कीर्तनकार सुद्धा म्हणले गाणे माझ्या पप्पा तुझा पप्पा मसनात गेला त्याला आण घरी वाटून गेलं राजा काय अशी बोंबलत फिरणार होते तुझ्या बायकोला बोंड दोन लावती ना मसनात घेऊन जाणार तर जंगलात घेऊन जा तिकडेच पेट ठेवू तिकडे नको येऊ पण राधेला घेऊन जाऊ नको इतकी राधा बदनाम करण्यासाठी नव्हती बघा गवळणींच्या गोपाळांच्या मागे ते उगाच मागे पुढे होत नव्हता काय भाव होता ऐका जरा हा कान्हैया रे कन्हैया रे कान्हैया रे तुकोबराय म्हणतात आम्ही त्याला पाहिला आणि त्याला पाहिल्याबरोबर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया पहिले 4 प्रश्न होते त्यातला पहिला चौथा प्रश्न होता सार्थक जीवन पहिल्या कीर्तनाची सुरुवात सार्थक शब्दापासून आणि अभंगाच्या पहिल्या चरणावरती येताना सुद्धा शब्द काय आहे सार्थक झाली जुळवणी महाराज म्हणतात आम्ही त्याला बघितला आणि त्याला बघितलं त्याचे
जोरदार टाळी द्या गड्या. एवढं वाईट झालं तरी एवढी गोड साथ अगदी अगदी उत्तम. चांगले चांगले देत नाही, अगदी 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 उत्तम. तो कोबरा म्हणतात आम्ही त्याला बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर आमच्या जन्माचं काय झालं, खरं साच उत्तम चांगलं फळ आम्हाला मिळालं. मग महाराज आमच्या जन्माची सार्थकता करण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे. तो कोबरा म्हणतात त्या देवाचं भजन करा. आता एवढं सांगितलं सगळ्या संतांची प्रमाण घेतली तरी बी एखादा उठून म्हणेल महाराज पठ्याला नाहीच भजन केलं तर आमच्या बापाचं काय जायचंय, आमचा आहे सांगायचा धंदा त्याच घेतो आम्ही. आमचं काय जायचं नाही बाबा. आता आपल्यासारखी लय सांगू सांगू मी हेच आलाय करायला मेली काय काय सांगू सांगू तरी की लोकांबद्दल येते कोणाचे काय बघितले ज्याचे त्याने आणि हे केले. आमचं काय जाणार नाही. आता आम्ही बी एक ठरवलंय 2 तास मोजून भरवायचे, घ्यायचं खिशात टाकायचं. कवर तुमच्या पुढे डोकी आपल्याची कवर 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 अमृत महोत्सव आहे आपला. 50 वर्ष पूर्ण झाले सप्त्याला सोपं काय कवर डोकी आपटायची. तरी बी एखादा म्हणजे महाराज नाहीच केलं पाठीने तर मग काय नाही तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही यम यम बरं या मला बसाय तुमचा काय पाहुणा बिव नाही काय त्याला बसाय नीट जॅगवार पजेरो जीप कंपास वडी बुलेट थार क्रिएटा इनोवा छोटा टी टमटम 407 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमएटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेन्झ रियाडा हालिया 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 बसलाय फकड्या. मग हातात चाबूक आहे मग मारी ती तुडी ती झोडी ती निष्ठुर यमाचे किंकर भोगवला नाही तर यमाशी तो बघतच नाही कोण आहे रे चपकावत्यात नाही माहिती अजून त्याचा दणका. मावशा भजी तळता गाव घरी घरी इथं नाही घरी घरी तळा भजी तळाय तेल किती उकळावं लागतं. त्यातला एखादा टिपका जर हातावर पडला तर कातडच काढित का नाही. 2-4 दिवस तरी तिथं आग होती बरोबर का नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट त्याला उकळत्यात वर मानपाव नाही नारकात. आणि ज्यानं भजन नाही का केलं महाराज त्याला उच्चेल की भजी तळल्यावर तळत्यात. मी नाही बघितलं असेल कारण मी गेलो नाही. पण ज्ञानोबाने तो कोबऱ्याने जे सांगितलं ते वाचून ऐकून सांगतो ए लय आणि त्याला रे लय 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 तुम्हाला वर गेल्यावर आमचीच आठवण होईल. महाराज लोक सांगत होते का भजन करा तरी आपण ऐकलं नाही. त्यांना लोक म्हणून धांदायला का येण्यात काढलं त्यांना तरी बी आपल्यात बदल नाही. आणि आम्ही बी तिथं असणार वर एवढे कोण आलोय भजन केलं काय म्हणायचं जेव्हा सेवा केली तेव्हा आपला सेवक आहे इकडे या मला इकडे कोण कोण आलंय आज लय जण आहेत महाराज. भजन केलेले इथली किती 2-4च आहे. दुसरी असंच का बोलाय हार आणि अजून बी भजन नसेल करायचं आता नीट आहे का दादा एकदा ऐकू देऊ फुल जरा फुल जोश मध्ये. आता ज्या कामासाठी मला त्यांनी आणलंय ते काम जाऊ दे मला बघा. अजून बी नाही ऐकलं तर मग आता ऐका आवाज द्या. हे जरी नाही काल मला दुसरा येईल हे जरी नाही काल करत
हे काय सोपं आहे का? हे काय 500 घेऊन मतदान करणार ते काय? हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालं रक्त आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा. अरे ओ म्हटल्यानंतर शांती मिळते, ओ म्हटल्यानंतर शांती मिळते, रामकृष्ण म्हटल्यानंतर रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं, अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं. अरे ऐका, वाऱ्याचा वेग जास्त नव्हता, वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अन्यायविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता. असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात येत नाही, जगात एक होता. अरे बायकोच्या इच्छेसाठी महान राजमहाल बांधणारे अनेक राजे होऊन गेले, परंतु या जगात एकच असे राजे होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती. आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि सगळ्यात शेवटचं वाक्य ऐकून जा. या जगात सर्वात मोठे 19 राजे झाले, पण त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आमचा अभिमान आहे, हा आमचा स्वाभिमान आहे. लोक आम्हाला विचारतात, महाराज छत्रपती शिवाजी महाराज काय कीर्तनात सांगायचा विषय का? मग सासूसुना काय कीर्तनातला विषय? उलट मी तर म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक कीर्तन करताना 10 मिनिटं सांगायला पाहिजे, कारण पुण्यवंत व्हावे घेतात सज्जनाची नावे. सज्जनाला लाजवे इतकं छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जीवन जगले. आणि छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच कीर्तन आहे, छत्रपती शिवाजी महाराज होती म्हणूनच मंदिर आहे, छत्रपती शिवाजी महाराज होती म्हणून मंदिरात देव आहे, छत्रपती शिवाजी महाराज होती म्हणून मंदिरावरती कळस आहे, छत्रपती शिवाजी महाराज होती म्हणून आपल्या अंगणात तुळस आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्या आई बहिणीच्या कपाळाचं कुंकू सुरक्षित आहे. हे सगळं घडलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं. काल पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलणारे कीर्तनकार आले, त्यामुळे मी आज काय त्याच्यावरती जास्त वेळ घेणं उचित ठरणार नाही. फक्त 1-2 मिनिटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पवार म्हणतो, कारण तो कीर्तनात कोणी म्हणत नाही हे मला माहिती, फक्त तेवढं ऐका. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आलं ते घुमाल नाही त्याला गाणं. शिवाजीला हजारचा तराम घ्यायचे, शिवाजीला हजारचा तराम घ्यायचे. त्याशी नाही जाणीव शक्तीची, त्याशी नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची, हराम राम. करील काय कल्पना युक्तीची, हराम राम. करील काय कल्पना युक्तीची, राम राम. करील काय कल्पना युक्तीची, राम राम. महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभा. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. आणि अशा या शामियान्यात खान दौलत दुल्हत आला, खान दौलत दुल्हत आला. सय्यद पिंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. आपण म्हणतात ना होते शिवाजी म्हणून वाचली शिवाजी. आणि निश्चित वेळेच्या अगोदर अफजल खानच्या शामने येऊन बसताय, आणि निश्चित वेळेनंतर छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत, आणि शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे घरे लग जाओ. असं म्हणला. या 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 महाराज म्हणले बेट्या नाही ना म्हणला, तर या महाराष्ट्राचा मराठ्यांचा इतिहास आहे. अरे आमच्याच मातीत येऊन आमच्याच मातीत मातमोरी काय करायची, याच मातीत माती केल्याशिवाय पडत नाही बघ. तर नाव नाही सांगणार शिवबा म्हणून. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी. गुण नजर दहरी जिरा जिरा रवी रे, जिरा जिरा रवी रे, जिरा जिरा रवी रे, जिरा जिरा रवी रे. छत्रपती शिवाजी महाराजांना खानाला आलिंगन दिलं आणि खानाला दगा केला. खानाचा अभिमान मानला, कटारीचा मार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खानाचा वर धोका केला. खान यारवाडला. इतक्यात छत्रपती शिवाजी महाराजांना संदेश आला. पोटमध्ये भीष्म ढकलला, वाघ नक्क्याचा मार केला. त्याला बाहेर पोटाला, खानाचा पुतळा बाहेर आला आणि खान जागीच रक्तप्राण झाला. आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध संपलं, आणि या युद्धामध्ये मराठेशाहीचा विजय आणि अफजल खानाचा पराभव झाला.
प्रतापाची युद्ध झाले लावली जानवर मरणशाहीच मानला धावला मरणशाहीच मानला धावला छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की हर हर छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले ओ आजी झोपू नका जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे पण हे घडलं कोणामुळं मी सांगितलं तुम्ही सांभाळायसाठी तुम्ही म्हणताना एका व्यक्तीचं नाव घेतलं बाबाजी आपुले सांगितले नाम ज्यावेळेस अजून तुम्ही म्हणतात त्यावेळेस एक तर बोट अजून ज्ञानोबा जातं अजून एका व्यक्तीला तुकोबा आहे भक्तीची वाट विचारतात त्या व्यक्तीचं नाव आहे त्या संताचं नाव आहे शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो राम होता काय भक्तीच्या त्या वाटा मजता बाब्यासोबत वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात हनुमंतरायला शरण जातात नेमका हनुमंतरायनं केलं तर काय दास्यत्व निकट हनुमंतपै केले किती दास्यत्व श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम सोडून भजनच नाही आपण शेवट कीर्तन संपवताना हे भजन घेणार आहे भजन दुसरं काहीच केलं नाही प्रभू रामचंद्राचं नाव प्रत्येक श्वासावरती आणि ऐकून जर का रामायणातून जर हनुमंतरायनं वजा केलं ना बाकी शून्य राहते बरं का काहीच नाही कारण सगळे पराक्रम कोणी केले ते त्या मारुती राहिला हनुमंत राहिले बघा लंकेवरती विजय मिळवला प्रभू रामचंद्र सगळेजण अयोध्येत आले प्रभू रामचंद्र अयोध्येच्या सिंहासनावरती बसले प्रभू रामचंद्र राजा झाले आणि ज्या दिवशी राजाचा राज्याभिषेक असतो का त्या दिवशी राजानं प्रजेला काही ना काही दान करायचं असतं प्रत्येकाला काही ना काही दिलं पण मारुतीला काही दिलं नाही कारण बोलीला वाल्मिक तैशीची करीन वरतुरी दाबीनं नाम म्हणे काहीच दिलं नाही आणि नेमकं तेवढ्याशी ताईसाहेबांना बघितलं म्हणल्या माझा शोध कोणी घेतला मारुती रायनं लंका जाळली कुणी मारुती रायनं लंकेवरती उड्डाण केलं कुणी हनुमंत रायनं सगळ्यात महत्वाचा वाटा कुणाचा हनुमंत रायाचा बरं भरताला वाचवलं बी कुणी हनुमंत रायनं आणि एवढं सगळं जर मारुती रायनं केलं त्यांनाच काय दिलं नाही बाई आमच्या ह्याला तर काही कळत नाही म्हणते तीच महाराजाची असली काय गायकाची असली काय पप्पाची असली काय पीटी मास्तर तुमची असली काय आणि बसलेली तुमची असली काय सगळ्याची बायको आपल्याला म्हणतच असते कळतच नाही बाबा लय अवघड मग आपल्याला कधी कळतं का नाही काय माहित लहानपणी बाप म्हणतो आमच्या पोराला काय कळत नाही तरुण वयात तुम्ही म्हणता आमच्या ह्यांना काय अक्कल नाही आणि म्हातारा वयात परत पोरं म्हणतात आमच्या बापाला काही कळत नाही करायचं सगळं आम्हीच खरंच मावशा हो आम्हाला कळत नसतं तर तुम्हाला सांभाळलं असतं का आम्ही तरी मी कुशाल म्हणते कळत नाही शिताई साहेब मला कळत नाही शिताई साहेब शेवटी तुमच्याच अवतार ना शिताई साहेब म्हणले आमच्या बिहारला काही कळत नाही प्रभू रामचंद्र म्हणले बाई मला कळत नाही तर तुझ्या पद्धतीने तुला काय द्यायचं ते विचार केला नाही गळ्यातला पृथ्वीमोल किमतीचा हार काढला हनुमंतरायांच्या हातात दिला हनुमंतरायानं तो घेतला नेहमीप्रमाणे टुणूक टुणूक उड्या मारत झाडावरती गेले बसले हार काढला हार घेतला तोडला त्यातला मणी घ्यायची ताटात टाकायची बघायची फेकून द्यायची ताटात टाकायची बघायची फेकून द्यायची आणि हा प्रकार शिताई साहेबांनी बघितला म्हणले अरे वानर ती वानरसला का तुम्ही नाश्ता सुधरत चांगलं राजवाड्यात आणलं पंचपक्वानाचं जेवण केलं तुम्ही पंतरवाड्यात पळून घेऊन गेला बघा काय 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 हनुमंतराय तुम्हाला माहिती का त्या मण्याची किंमत काय आहे अहो एका पृथ्वीचं मोल म्हणजे एक मण्याची किंमत आहे अहो साहेब मला काय करायचंय मागणं पुरण फुकुटा उड मी आहे कर्मचारी माणूस मला काय करायचं सोन्याचं आपण का फेकून देत आहे या मण्यात मी राम बघतोय आणि या मण्यात मला माझा राम कुठं दिसत नाही आणि ज्या गोष्टीत राम नाही ना ती गोष्ट या मारुतीरायाच्या कामाची नाही या मारुतीरायाच्या आणि तसंच असावं का टाळ्या वाजल्या तर ऐकूनचा तसंच असावं आपल्याही आयुष्यात राम सोडून दुसरं काही नसावं एकच सांगेल याच जन्मी करा ओळख्यात संसार याच जन्मात त्या रामाची ओळख करा जोपर्यंत यात राम आहे तोपर्यंत बाबा यातला का यातला निघून गेला लोक म्हणतात राम नाम सत्य त्याच्यासाठी म्हणते त्याला काही कळत नसते म्हणून या जन्मात रामाची ओळख करून घ्या ऐका सीताई साहेबांना म्हणला हनुमंतराय काय फेकून येत आहे त्या मण्याची किंमत तुम्हाला माहिती पण महिला मंडळ लय आवडतो तुम्हाला सोड एकच गिरे म्हणून जीवाला आराम आता तोळ्याची गट गाठन भेटत नाही तोळा म्हणलं ह्यांच्या पोटात गोळा येतोय आता 76 वर गेलाय आज सोपं काय तोळा आज पण तोळा बिळा राहिलं नाही आता काय तुमच्या गळ्यात जर असं लोहांना करून घातला लोहांना माहिती का लोहांना म्हशीच्या गळ्यात अडकवत्या तुमच्या गळ्यात लोहांना करून घातला सोन्याचा तरी तुम्ही कटवायचं नाही रे त्या लोहांनीच्या बाजूने मला पण सोनं नाही करायचं नाही ऐकून जा अरे काय करता तुमचं तोळ सोन्याला
अरे काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मण्याला, एका तुळशीच्या माळेच्या मण्याला. ज्यांनी वाजवले त्यांनी तरी घाला. टाळ्या जमणार गुण काय कोणाला माळकडे कमी. हा, ज्यांनी वाजवल्या टाळ्या, तुम्हाला वाटलं ना मला घालायला पाहिजे, घाला. नाही तर मेल्या मंजुळा घालतात कोणाला. मंजुळाने शेवटी उदार होत असतो. मंजुळाने जिवंत आहे तोपर्यंत आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार देवा तुळशी माळ घाला, गोपीच्या नंदीला हाय तोपर्यंत माळ घाला. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण सभेत नेलं हनुमंतराय या मण्यात राम नाही म्हणताय. तुमच्यात सगळ्यांना मला शेवटी बिभीषण उभा राहिला, बिभीषणांना मला हनुमंतराय या मण्यात राम नाही म्हणतात. तुमच्यात माझ्या भक्तीवरती शंका, माझ्या नामस्मरणावरती शंका. गुडघे टेकले, छाती फाडली आणि छाती मारून प्रभू रामचंद्र नाही, सीताई साहेब नाही, लखनजी नाही, संपूर्ण राम पंचायत आपल्या हृदयात दाखवली. कशी ऐका. श्रीराम जानकी भय निरसली खंते विठोबा रखू माझे. हरी जय जय, हरी जय जय ठोबा रखू माझे. यथामत यथावकाश अभंगाच्या 2 चरणाचा विस्तृत पद्धतीने भावार्थ आपण पाहू शकलो. पुन्हा कधी वेळ मिळाला, कधी योग आला तर आयुष्यात राहिलेली 2 चरण सोडवण्याचा प्रयत्न करेल. आठवून द्या, महाराज म्हणतात जन्म आलो त्याचे आजी फळ झालेसाचे, पण कोणामुळे घडलं तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. आम्ही त्याला बघितलं, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आणि आता त्याचा काळाचा बाप आमच्या सोबत आहे म्हणून तो काळ आता आमच्यावरती बल करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बल, पण हे घडलं कोणामुळं? तुम्ही सांभाळलेले संती. अगदी तंतोतंत अभंगाच्या चिंतनाप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. एकही शब्द इकडे तिकडे न जाता अगदी अभंगावरती आणि जन्म कोणाचा सार्थक होतो याच्यावरतीच बोलण्याचा प्रयत्न केला. पण अजून 10 मिनिटं फक्त तुमची घेतोय, कारण मला तिकडून सांगण्यात आलेलं आहे 11:15 कीर्तन संपवायचंय. फक्त 10 मिनिटं तुमची घेतोय आणि जसं नाव आहे त्याप्रमाणे थोडं तरी बोलता आलं पाहिजे. म्हणून ऐका, कोणाच्या जन्माची अजून सार्थकता होऊ शकते. मी अनेक उदाहरणं सांगितली, परमार्थातले सांगितले, सामाजिक क्षेत्रातले सांगितले. आता अजून एक उदाहरण मला तुमच्या पुढे मांडायचं, ऐकून जा. कोणत्या माणसाची कीर्ती या जगात शिल्लक राहते लक्षात नाही का? काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात,
तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणेच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. संत आले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारे. आलेही जगाचं कल्याण केलंय पण गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्तीच्या कामाची. अशी एक व्यक्ती जीवन जगले, त्या व्यक्तीचं नाव मी कीर्तनात सांगतोय. आता लय लांबचे उदाहरण सांगत नाही, फक्त 2 वर्षापूर्वीचं उदाहरण सांगतोय. महिला मंडळ आणि तरुण मंडळी फक्त तुमच्यासाठी ऐकून जा. 4 जानेवारी 2024 रोजी, लक्ष द्या आता, 4 जानेवारी 2024 रोजी एका व्यक्तीचं द्वितीय पुण्यस्मरण होतं. लक्ष देऊन ऐका. 4 जानेवारी 2024 रोजी एका व्यक्तीचं द्वितीय पुण्यस्मरण होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं सिंधुताई सपकाळ. ऐकलंय? ऐकलंय? मी आज तिला कीर्तनात सांगतोय. तिनं नेमकं काय केलं तिला कीर्तनात सांगावे असं ऐका. नवऱ्यानं टाकून दिलं, बापाच्या दारात गेली, बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मिली, परत माझ्या दारात यायचं नाही. प्रत्येकाच्या दारात जात होती, हात पसरत होती, सांगत होती, कुणीतरी भाकर द्या, कुणीतरी भाकर द्या. तुम्ही जर भाकर दिली ना तर मीही जगेन आणि माझी छोटीशी मुलगी पण जगेल. पण ऐकून जा, या जगातली माणसं इतकी निष्ठुर आहेत. जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात गड्या, पण मेल्यावरती मात्र चौघ जण खांदा देण्यासाठी गडबड करतात. हे मेल्यावरती खांदा द्यावा लागतो, त्यात पर्यायच नाही. पण जिवंतपणे एखाद्या माणसाला आधार देऊन बघा, त्याच्या जगण्यातला आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. आलाय त्या कीर्तनाचं सर्वात महत्वाचं वाक्य ऐकून जा गड्या. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा. पंढरपूरचा पांडुरंग तुम्हाला सुखी केल्याशिवाय नाही. मसल वाटण्यात त्याची 20व्यावरती मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायची, हातावरती भाकर तापायची, त्याच प्रयत्नाला एखादा जळता नाही करायची आणि त्याच्यावरती भाकर भाजायची. एक दिवस मनात आला ऐकायचं नाही का? असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. रस्त्यावरती निघाली ट्रक लाडवी जाऊन जीवन संपवणार, मरणार. तेवढ्यात एका ब्रिज खाली एक अनाथ माणूस पडलाय, भिकारी आहे, मरणासन्न अवस्थेत आहे. सांगतोय कोणीतरी पाणी पाजा, कोणीतरी पाजा, शेवटची घट्टी काम नुसतोय. आणि तो आवाज सिंधुताईने ऐकला. सिंधुताई ठरवले महाराज तर निघाली ना सिंधुताई, 5 मिनिटानंतर मरशील. अगं किड्या मुंग्यासारखी जन्माला आली, किड्या मुंग्यासारखी या जगातून निघून जाशील ग. मेल्यानंतर तुझ्या घरचे सुद्धा तुला अग्नी डाग द्यायला यायची नाहीत. मेल्यानंतर 5 मिनिटात तुझी म्युन्सिपालिटीची गाडी राग करून टाकेल ग. काय अस्तित्व आहे तुझं? सिंधुताई मरायचंच आहे ना, मर गाड्या, पण जाता जाता पुण्य करून मर. बाटली हातात घेतली पाण्याची, त्याला पाणी पाजलं, लक्षात आलं 15.5 भाकर आहे आणि 15.5 ती भाकर मेल्यानंतर काय करायची? काय करायचे? भाकर सोडली, पाण्यात टाकली, भोगा केला आणि त्या माणसाला खाऊ घातली. बाबा ते मेलं नाही, जगलं. आणि ते जगल्यानंतर ते सिंधुताई ठरवलं, मी असा एखादा जगू शकते, तुम्ही असे हजारो जगू शकते. कोण बोलतय? कोण बोलतय? सिंधुताई माई बोलते. कदाचित पुढचा ऐकून जा, जिला खायला नाही का ती म्हणते या जगाचा आधार व्हायचं, याला म्हणतात आत्मविश्वास. आणि तरुण मुलं ऐकून जा गड्या, अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा, जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर सोडूनही द्यायला शिका. कारण या जगातलं जर सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं तर जगण्याला गंमत आणि त्या विटेवरच्या पांडुरंगाला किंमतच राहिली नसती. विटेवरच्या पांडुरंगाला किंमत. मरण्याचा निर्णय बाजूला केला. पुण्याला गेली, दगडूशेठ ट्रकच्या गणपतीला आपली एकूण एक ममता नावाची मुलगी आंदण दिली आणि मांजरी येथे ममता सदन नावाचा अनाथ आश्रम स्थापन केलं. जाता जाता मरता मरता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. त्या सिंधुताईनं म्हणावं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. या जगात 2च व्यक्तींना अनाथांची माय म्हणतात. एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय म्हणजे तशी दुसरी सिंधुताई परत अनाथांची माय नाही. बाबा तुम्ही माय म्हणला म्हणून सांगतो, माझं काय पुण्य काय असं सांगता येत नाही कऱ्या, पण त्याच माईचं द्वितीय पुण्यस्मरण माझ्या कीर्तनात झाले. काही माझं बाकी पहिल्या पुण्यस्मरणाला कीर्तन नाही, मुख्यमंत्री सचिन तेंडुलकर हे सगळे आले, पण दुसऱ्या पुण्यस्मरणाला त्यांनी माझं कीर्तन ऐकलं होतं. ठरवलं कीर्तन जर ठेवायचं तर विकास महाराजांचं ठेवायचं. कारण माझं जगणं तसं आहे तात्या, माझं जगणं तसं आहे. तुम्हाला आलेल्या सांगितलंच, पण मी आता कीर्तनात उल्लेख करून येतो. माझं जगणं तसं आहे. आपल्या गावात जर गरीब माणूस असेल, शिकवायला मुलगी असेल, मुलगा असेल, मुलाकडे पैसे नसतील, मुलीचं शिक्षण थांबलं असेल, मुलाचं शिक्षण थांबलं असेल, पैसे नसतील, अडचण असेल, रोज दुसऱ्याच्या बांधावरती खुरपायला जात असेल, कामाला जात असेल आणि मुलीची डॉक्टर व्हायची इच्छा आहे, मुलाची इंजिनियर व्हायची इच्छा आहे, तर कुठेही सर्च करा विकास महाराज देवडे. इंस्टाग्राम असू द्या, युट्यूब असू द्या, लाखोंच्या आसपास माझे फॉलोअर्स आहेत. त्या ठिकाणी माझा नंबर कुठेही मिळतो. त्या नंबरमध्ये फक्त नंबरवरून कधीही फोन करा कीर्तनाचा टायमिंग सोडून. जर फोन करून जर तुम्ही सांगितलं महाराज आमची परिस्थिती वाईट आहे, आमच्या मुलीला शिकवता येत नाही, मुलीची इच्छा शिकायची, मुलाची इच्छा शिकायची, आणि या गावातले जर 2-4 मुलांनी माणसाने मला सांगितलं ना खरंच महाराज त्या माणसाची परिस्थिती वाईट आहे, तर फोन बंद व्हायच्या अगोदर तुम्ही म्हणाल तेवढी रक्कम तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या अकाउंटला आलेली असेल. जगणं तसं.
मलाही काही घेऊन जायचं नाही, मी कमवलेलं, आणि तुम्हाला बी काही घेऊन जायचं नाही. आणि एवढंच काही, माझ्या घरी विश्वसंत ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब संत सद्गुरू बाळूमामा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी यांच्या मंदिराचं काम झालं. जसं अयोध्येत राम मंदिर झालं का सेम त्याची कॉपी, त्याच्या एवढं नाही पण सेम त्याची कॉपी. अंदाजे रक्कम त्या मंदिराची 1.5 कोटी रुपये, 1.5 कोटी एवढ्या पैशाचं रकमेचं मंदिर आहे. त्यासाठी आमच्या प्रभागाचे विद्यमान आमदार रोहित दादा पवार साहेब यांनी कुठला निधी नाही, काही नाही, डायरेक्ट खिशातून रोख 11 लाख रुपयाची निधी दिलाय. रोख 11 लाख रुपयाची निधी. सुरतला शिवजयंतीचं कीर्तन होतं गुजरातमध्ये, तिथून 7 लाखाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या मंदिराच्या बाहेर येतोय. त्याला सगळे शिरसर आहेत. त्याला जर पाहिलं आतमध्ये दर्शनात जायचं म्हणून शिरसर घरातून बटन दाबल्याशिवाय उघड करत नाही, कारण नाव घ्यायला कोणी त्याच्यावरती काही करू नये. एवढं बंदोबस्त ते मंदिर होत आहे, कारण जगणं वेगळं आहे बाबा. यातलं कुणाला काही घेऊन जायचं नाही. आपण जेवढं कर्म चांगलं करत ना तेवढं सोबत घेऊन जाणार. जाताना तुम्हाला मी एकच सांगितलं, देवानं जर तुम्हाला लय दिलंय ना, देवानं जर तुम्हाला श्रीमंताच्या यादीत बसवलंय ना, तर गरीबाची मदत करा. त्या गरीबाला ज्याच्याकडे काही नाही त्याला मदत करा. एक हात मदतीचा पुढे करा. आपल्याकडे मने घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने देत जावे, पण देता देता एकदा त्याचा हात त्याचा देण्याचा काय करावा, गुण घ्यावा. आलाय तर ऐकून जा. लय श्रीमंत आली म्हणून हुळून जायचं नाही, आणि लय गरीब आली म्हणून वाईट पण वाटून घ्यायचं नाही. श्रीमंती आणि गरीब होऊन सावलीचा खेळ आहे. श्रीमंती आली म्हणून माजायचं नाही, गरीब आली म्हणून नाजायचं नाही. आले देवाची चमना ते कोणाचे चलेना, हरिश्चंद्र तारा राणी वाही डोंब्या गरीबाने. आजच्या दिवशी राजा आहे, सकाळी भिकारी आहे. तुझं कुठं ठिकाणा होतो 1-2 कोटीच. लय श्रीमंताची घरी हे तर नाही, गर्व करत बसायचं नाही. कधी राजाचा रंग बैल, कधी रंगाचा राजा बैल सांगता येत नाही. ऐकून जा. सकाळी 5 रुपयाला एक पेपर मिळतो, सकाळ असेल, पुढारी असेल, काय असेल, पण वेळ निघून गेली ना संध्याकाळी 5 रुपये किलो त्याला रद्दी सुद्धा कोण घेत नाही. वस्तुस्थिती एवढंच काय. एरवी आमच्या दाराच्या झाडावर कावळ्यावर बसला ना त्याला आम्ही दगड घेऊन हाणून पाठवतो, पण एक दिवस त्याच कावळ्याचं तो त्याला मानणं बोलावं लागतं, त्याच्या पाया बी मारावं लागतं, त्याला खाऊ बी घालावं लागतं. पितृपक्ष किंवा लय 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 अहंकार करायचं नाही. ऐका, आजपर्यंत मी असं नाही बघितलं श्रीमंताच्या घरात गरीबाच्या घरात फरक आहे, श्रीमंताच्या राहणीमानात गरीबाच्या राहणीमानात फरक आहे, श्रीमंताच्या गाडीत गरीबाच्या गाडीत फरक आहे. पण आजपर्यंत असं नाही बाबा, श्रीमंताचं मसन वाटण गरीबाचं मसन वाटण वेगळं आहे. तुमच्या तारगाव मध्ये एकच जागेवर का, बरं एका जागेवर असं ना. चला, श्रीमंत आधी चन्नाच्या लाकडावरती जायचा, गरीब या बाबाच्या लाकडावरती जायचा, आणि दोघाची राख एक करायची. आता वेगळी कशाचा गर्व करता? शेवटी राख ओळख येत नाही गरीबाची का श्रीमंताची. कुठे अहंकार करता? अरे ऐकून जा. चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागे असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे, मागच्या पायाला वाईट पण वाटत नसतं मी मागे आहे, कारण त्यांना माहिती क्षणाचा चित्र बदलणार आहे. मागचा पुढे जाणार आहे, पुढचा मागे येणार आहे. अहंकार करत बसण्यात अर्थ नाही. अरे बघा, जिवंतपणे पक्षी किड्या मुंग्यांना खातो, पण जेव्हा तो पक्षी मरतो ना तेव्हा याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा. वेळ प्रत्येकाची येते. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुमच्या दुप्पट्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे. जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. गेले कर्म झाले त्यांची भोगाले, उपजले मेले जैसी करणी वैसी बरणी. बाबा, आमच्या गावात एक लय श्रीमंत माझातले पैसा आला तर पैसा आल्यावर माझत येतच. पैसा आला की माझत येत. रावण गप्प बसला नाही, लय अक्कल होती त्याला, फक्त एक गोष्ट चुकली, केव्हा गप्प बसला नाही. पैसा लिहून नाही अवघड आहे. आमच्या गावात इतका पैसा आहे, 4 ड्रेस बदलतो, सकाळ दुपार संध्याकाळ, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. असं हरी मला दिवसा हात वाजतो मी वाटतो कापतो बघायलो, म्हणजे इतके कडक कपडे. बरं, किती कडक कपडे घातले तरी मसन वाटत जायचं ना मसन वाटत. हा, तिथं काय 2000 आणि 3000 मीटरचं हे 60चं भरत 60चं जळायचंय म्हणतात. बरं, जाऊ द्या. ती आमच्या गावात मसन वाटत गेली दुसऱ्याच्या माहितीला, असं छाती करून असो मला बिघाडला काही अक्कल आहे ना. मसन वाटत छाती करून रावणाचा गावठी रावणाची राखी इथं, आणि तू छाती करून चालतोय, मला चालणार. मग म्हणलं फुगा फुटणार म्हणून त्याच्या पायाला हरकतो. आता मसन वाटत काय सोने हरकच ना, हरुक हरुक त्याला बोलायला लागला. अरे एक दिन निकले थे सैर करने, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के ये बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा विचार करून चाल, गर्वानं चालतोय तू, तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा, मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही बघा, हरुक म्हणते. मी किती बदलायचो? 8 बदलायचो. पण ऐकून जा, या मसन वाट्यात आल्यावर माझी पण राख आणि तुझी पण. या जगात तुम्ही म्हणा लई इमानदार, पण या जगात इमानदार फक्त एकच, मसन वाटा. तिथं सगळ्याची राख. शमशान शमशान तेरे इरादे कितने नेक है, तेरे यहाँ चाहे गरीब हो
या अमीर लेकिन सबका बिस्तर एक है, सबका बिस्तर एक है. शेवटी मसर मत्या सगळ्याची रातच आहे. म्हणून फक्त एक करा गड्या, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य. नरकाला रे जिथं जिथं चांगलं कर्म चालय तिथं साह्यभूत व्हा. आता परिस्थिती वाईट असेल फक्त शेवटी माणसाला कसं जगतो एका गीताच्या माध्यमातून आणि लगेच थांबतोय. अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला ऐको. अरे गर्वाना तू फुगू नको आपुल्या या छातीला. अरे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. तुझ्या परी भले भले मिळाले. अरे ऐकूचा सिकंदर नावाचा राजा होता. जग जिंकला त्या सिकंदरानं. पण ज्यावेळेस मरण जवळ आलं का सर्व सेवेकरी बोलवले सांगितलं अरे ऐका काही तासाचा पावना राहिलोय, मरणार आहे, संपणार आहे. जग अहंकारानं जिंकलं, रक्ताचे पाच वाहिले, पैसा कमवला, पण आता मरण ना. त्यावेळेस एक काम करा, माझी चिरडी बांधताना माझे हात माझ्या आकाश शेजारीला ठेवता, मोकळे सोडा आणि या जगाला करू द्या. अरे सिकंदर नावाचा राजा होता. जग जिंकलं त्या सिकंदरानं. पण येतानाही मोकळ्याच हातानं आणि जातानाही मोकळ्याच हातानं. ऐका आज जवानी परत राणी मार कल पछताएगा. आज जवानी परत राणी मार कल पछताएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. माझ्या लक्षात नाही तुम्ही ते स्टेटस ठेवले म्हणून म्हणतो. फक्त आता मी संध्याकाळचं कीर्तन आईबाप कधी सांगत नाही. त्यासाठी स्पेशल वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे माझं. त्यासाठी स्पेशल वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात आईबाप तुम्हाला ऐकायला मिळतील. आईबाप ऐकायला नाही या मनपातला जर वर्ष श्राद्धात बसताना एक बी असं बसणार नाही. सगळ्या असं असतील. फक्त तुम्ही स्टेटस आज गावात ठेवलेत आणि ते स्टेटस आहे का ते सिंधुताई सप्ताहांच्या वर्ष श्राद्धातले ऐका. त्यांनी ठेवलंय म्हणून म्हणतो तुमची सगळ्याची माफी मागतो. त्यासाठी ऐका. आई माझी इको दादा मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. अरे तळपत्या उन्हात अनरक रखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घरात तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे भास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नबीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई ऐकली बरं का. पण बाप काही कमी नाही बरं का. अरे बाप म्हणजे जगण्याचं बाप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची आमाया आमा पैना तो म्हणजे बाप आहे. अरे यशाच्या उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐत्रावर समुद्राच्या पैत्रावरती घेऊन जाणारी होडी म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा. ऐकू द्या. ओरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गारा हाकला घटा
नावाकला घडीभर तो थांब गड्या ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्यार उमगाया बापर लय अवघड हाय गड्यार उमगाया बापर. दादा ज्यावेळेस आपण तात्यांच्या घरात बसलो होतो ना जेवण करायला त्यावेळेस तुम्ही मला ती गोष्ट सांगितली बघा तात्यांच्या जीवनातली. मला ती ऐकल्याबरोबर माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण खूप वाईट दुःख असतं जीवनात. ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती, ज्याचा मुलगा गेला आणि एकुलता एक त्याला त्या मुलाची किंमत माहिती. आज मला माहिती त्यांचा मुलगा जसं कॅन्सरनं गेला ना तशी माझी बहीण एक कॅन्सरनं गेली. आज ज्या वेळेस रक्षाबंधनाचा सण येतो ना त्यावेळी डोळ्यात आसू असतात ते ताई तू यायला पाहिजे होतं, तू पाहिजे. आज ज्या वेळेस त्यांना मुलाची आठवण येत असेल ना एवढा पहाडासारखा माणूस आहे पण डोळ्यात आसू राहत असते. सोपं नसतं एकुलता एक मुलाला धरले मान तात्या देवानं तुम्हाला त्या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वरानं बुद्धी द्यावी एवढी त्या देवाच्या चरणापेक्षा तुम्ही या जगाचं काम करताय. तुम्ही सगळ्या लोकांच्या मदतीला धावून घेताय. तुम्हाला कोट धन्यवाद देईन. तुम्ही सर्वांनी अतिशय गोड मला साथ दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या चरणावरती मी नम्र भावना नमस्कार होतो. दोन्ही चोपदार असतील, गाणारे असतील, आमचे हरिदादा असतील, मृदंगाचार्य असतील, सवदनी माझेदार असतील, विनेकरी बाबा असतील, आमची सगळी ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यासारखी छोटी मुलं जे कदाचित पुढे जाऊन मोठी कीर्तनकार होतील, मोठे वादक होतील, मोठे गायक होतील, सगळ्यांच्या चरणावरती मी नम्र भावना नमस्कार होतो. आणि बोलता मी म्हणलो होतं 15ला थांबतो पण तरी 3, 4, 7, 8 मिनिटं तुमची जास्त घेतली त्याबद्दल तुम्हाला सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. जाता फक्त एक सांगतो चांगल्या पद्धतीने जगा. कामामध्ये काम काही म्हणणार आम्हाला थोडं तरी दिवसातून देवाचं भजन करा. आणि फक्त एक सांगेल नाही भजन केलं तरी चालेल गड्या पण आपल्या सोन्यासारख्या आई बापाला कधी तो खूप नाका. सर्वांना विनंती जे उभा आहे त्यांनी सगळ्यांनी बसा. कारण सप्ताहातल्या काही सूचना असतात. कीर्तन झालं म्हणजे सगळं झालं नाही आहे त्या ठिकाणी सगळ्यांनी बसून घ्या फक्त 5 मिनिटं. सर्वांनी बसा, कृपा करून बसा सर्वांनी. धन्यवाद माऊली. आदरणीय हरिभक्तपरायण परमपूज्य विकास महाराज देवडे यांचे या ठिकाणी बारामतीकर यांची या ठिकाणी अतिशय सुंदर अशी सेवा झाली आहे त्याबद्दल या नाळकरी वृंदाच्या वतीनं त्यांचं पुनश्य जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे या अभंगावर अतिशय सुंदर कीर्तन केल्याबद्दल या ठिकाणी धन्यवाद.